बघा मित्रांनो, एक कॉमन पद्धत असते. समजा आपला एक जवळचा नातेवाईक आहे, जवळचा नातेवाईक म्हणजे आपला काका आहे, आपला मामा आहे, आपली मावशी आहे, कोणी असू शकेल. ती कधी नाही ते खूप वर्षांनी फोन करते. ते पण काहीतरी कार्य असतं, काहीतरी निमित्त असतं त्यासाठी फोन करते. फोन करताना त्यांची वाक्य बघा. कोणी हां, कोणीही असू द्या. काय बोलणार? "काय रे विसरला आम्हाला? हां, आम्हीच फोन करायचे." म्हटलं, "कोण बोलतंय?" "अरे मी तुझा काका बोलतोय. मी तुझी मावशी बोलते. मी तुझा मामा बोलतोय." "हां, हां. बोल ना मामा काय झालं?" "नाही म्हटलं, काय मामा जिवंत आहे का मेलेला काय फोन वगैरे करता येत नाही?" बोललो, "अरे तू एवढ्या वर्षांनी हा पहिला फोन केला वाटतं." "मला असं वाटतंय, असं नाही की तू मला 100 कॉल केले आणि त्यानंतर मी पण कॉल नाही केला तुला. असं घडलेलं नाही. मला असं वाटतंय." बरं ठीक आहे. मेन मुद्द्याचं काय आहे, की त्यांना सांगायचं असतं, की असं-असं ह्या याचं लग्न ठरलंय, ह्या याचा वाढदिवस आहे, ह्याचं काहीतरी मुंजावळ आहे, काहीतरी आहे. ते राहत नाही बाजूला. ह्या पहिल्या गोष्टी असतात, ज्या आपल्याला टोचतात. मुद्दा राहतो नंतर, मुद्दा 15 मिनिटानंतर चालू होतो. आधी ह्यांचे टोमणे, मग आपण तर बिझी असतो, ते तर माहिती आहे. ते सगळे रिकामी असतात, बसले असतात, काही कामं नसतात. एक तर खूप वर्षांनी फोन करणार, त्या पण अशा तोऱ्याने फोन करणार ना, त्याला मी त्यांना जबरदस्ती सांगितलं, "मला फोन करा, मला फोन करा, मला फोन करा." काय, कसं काय? हेच मला काहीच कळेना झालं, की मी तो फोन घेऊ की नको? असा जर मी नेम स्टोअर करतो आणि तो नंतर मी डिलीट मारतो. परत आठवण तर राहिली पाहिजे माणसाची. एवढा वैताग येतो लोकं नातेवाईक. हां, वैताग येतो मोबाईलने.